छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पवित्र भूमीमध्ये गेली कित्येक वर्षे इतिहासाची साक्ष देत दिमाखात उभे राहिलेले अनेक किल्ले आपल्याला पाहायला मिळतात. यातीलच रायगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग, शिवनेरी, राजगड असे अनेक. प्रत्येक किल्ल्यासोबत आणि या भूमीसोबत शिवकालीन इतिहास जोडला गेलेला आहे. असाच एक इतिहासाची साक्ष देत दिमाखात उभा असणारा जलदुर्ग म्हणजे मुरुड येथे असणारा जंजिरा. नमस्कार मंडळी, पुणेरी पल्लवी चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. पुणे ते मुरुड जंजिरा हे अंतर सुमारे 180 किलोमीटर इतके आहे. तिथून राजापुरी जेट्टी हे ठिकाण आहे, जिथून बोटी तुम्हाला मुरुड जंजिरा किल्ल्यापर्यंत घेऊन जातात. जंजिरापर्यंत जाण्याचा एकमेव मार्ग म्हणजे नाव. दिवे आगारहून दिघी पोर्टमध्ये पोहोचून जेट्टीने तुम्ही मुरुड बीचवर जाऊ शकता आणि तिथून तुम्हाला जंजिरा पाहायचा असेल तर पुन्हा बोटीतून प्रवास करून जंजिरापर्यंत पोहोचू शकता. आम्हाला जंजिराच पाहायचा असल्यामुळे आणि दिवे आगारलाच पुन्हा परत यायचे असल्याने गाडी दिघी पोर्टवर पार्क करून आम्ही बोटीने प्रवास सुरू केला. जंजिरा हा किल्ला 22 एकराच्या परिसरात आहे. किल्ल्याभोवती 40 फूट उंचीची भक्कम तटबंदी आहे. 22 सुरक्षा चौक्या असलेला आणि बांधकामासाठी 22 वर्ष लागलेला हा किल्ला 350 वर्षांहूनही अधिक काळ अजिंक्य राहिलेला किल्ला आहे. अतिशय भक्कम बांधकाम, देखणं स्थापत्य असलेला हा किल्ला मुंबईपासून 165 किलोमीटर अंतरावर समुद्रावर वसलेला आहे. अनेक हल्ले, आक्रमणं पचवून ताठ उभा असलेला हा अजेय किल्ला मुरुड जंजिरा रायगड जिल्ह्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राला लागूनच असलेल्या मुरुड तालुक्यात आहे. मुरुडपासून 4-5 किलोमीटर अंतरावर राजपुरी गाव आहे. या गावाला पश्चिमेला समुद्रात एका बेटावर मुरुड जंजिरा आहे. जंजिरा हा शब्द अरबी भाषेतून आपल्याकडे रूढ झाला. अरबी भाषेतील जझीरा म्हणजेच बेट. जंजिराचा अर्थ समुद्राने वेढलेला किल्ला. किल्ल्यावर 572 तोफा असल्याने हा किल्ला अभेद्य होता. या किल्ल्याचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे 350 वर्षे जुना असलेल्या या किल्ल्यामध्ये गोड पाण्याचे 2 तलाव आहेत. समुद्राच्या खाऱ्या पाण्याच्या मध्यभागी असूनही त्यात गोड पाणी कुठून येते हे गूढ अजूनही कायम आहे. यातील एका तलावाजवळ पूर्वी राणीचा महाल होता. आज संपूर्णपणे भग्नावस्थेत असलेल्या क्वीन्स पॅलेसवर 7 रंगीत काचेच्या डिझाईन्स होत्या असे स्थानिकांचे म्हणणे आहे. आणि जेव्हा सूर्यप्रकाश काचेवर पडत होता तेव्हा ते तलावाच्या पाण्यावर इंद्रधनुष्य रंगाचे प्रतिबिंब तयार होत होते असे मानले जाते. किल्ल्याच्या मध्यभागी भव्य मोठा वाडा आजही भग्न अवस्थेत आहे. किल्ल्याच्या मध्यभागी आपल्याला किल्ल्यांचे अवशेष आणि 3 मजली दरबार दिसतो. येथून तुम्हाला आजूबाजूचे 360 डिग्रीचे दृश्य पाहायला मिळते आणि किल्ल्याचे सामरिक महत्त्व लक्षात येते. या किल्ल्याचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे भिंतीच्या आवरणाखाली किल्ल्याचा दरवाजा बांधलेला आहे. गडापासून काही अंतरावर जाताना भिंतींमुळे दरवाजा अदृश्य होताना दिसतो. जर लांबून पाहिलं तर किल्ल्याचं प्रवेशद्वार नेमकं कुठे आहे हेच लक्षात येत नाही. तुम्हाला प्रवेशद्वार कळलं तरी बोटीने तिथे उतरणं अजून कठीण आहे, कारण इथे विशिष्ट अशी लँडिंग स्पेसच नाहीये. तुम्हाला थेट प्रवेशद्वाराजवळच पायऱ्यांपाशीच उतरावं लागतं. हेच कारण आहे की गडाजवळ येऊनही शत्रू चक्रावतात आणि किल्ल्यात प्रवेश करू शकत नाहीत. अर्थात तिथपर्यंत पोहोचण्याआधीच शत्रूला तोफांचा सामना करावा लागत असे. या किल्ल्यातील सिद्धी सरदारांनी हा किल्ला सदैव अजिंक्य राखला. छत्रपती संभाजी महाराजांनी हा किल्ला हस्तगत करण्यासाठी या किल्ल्यानजीक 5-6 किलोमीटरवर पद्मदुर्ग नावाचा किल्ला उभारला होता. परंतु मुरुड जंजिरा किल्ला नेहमी अजेय राहिला. छत्रपती शिवाजी महाराज, इंग्रज, पोर्तुगीज, चिमाजी अप्पा, कान्होजी आंग्रे, संभाजी महाराज यांनी हा किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केला, पण ते यशस्वी होऊ शकले नाहीत. असे म्हटले जाते की बऱ्याच ब्रिटिश आणि पोर्तुगीजांसह अनेक मराठा राज्यकर्त्यांनी हा किल्ला मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले,
परंतु त्यात त्यांनाही यश आले नाही. 17व्या शतकाच्या शेवटी जंजिरा किल्ल्याची रचना निश्चित करण्यात आली. या किल्ल्याचे बरेचसे भाग अजूनही आतून अवशेषात आहेत. या किल्ल्यातील सर्वात नेत्रदीपक आकर्षण म्हणजे कलाल बांगडी, चावरी, लंदाकसम या नावाने ओळखल्या जाणाऱ्या किल्ल्यातील 3 बलाढ्य तोफा. या किल्ल्यावर अनेक बुरुज आहेत. या प्रत्येक बुरुजावर असायची एक तोफ. त्यापैकी काही तोफांची क्षमता तर 10 किलोमीटरपर्यंत मारा करण्याची होती. यातल्या एका तोफेचं नाव होतं कलाल बांगडी. या तोफेचा जो हादरवणारा आवाज होता त्यामुळे कलाल आणि तोफेभोवती गोल आकार होता जो बांगडीसारखा दिसायचा. कलाल बांगडी ही लांब पल्ल्याची आणि अजस्त्र तोफ होती. याशिवाय किल्ल्याला 2 महत्त्वाचे दरवाजे पाहण्यास मिळतील, जिथून मुख्यद्वार जेट्टीला सामोरे जाते आणि तिचे प्रवेशद्वार तुम्हाला दरबार हॉलकडे घेऊन जाते. जी पूर्वी 3 मजली रचना होती ती आता मोडखळीस आलेली आहे. गडाच्या पश्चिमेला असलेल्या दुसऱ्या दरवाजाला दर्याद्वार म्हणतात, जे समुद्रात उघडते. आता थोड्याफार प्रमाणामध्ये मोडखळीस आलेले अवशेष इथे दिसत असले तरी पूर्वीच्या काळी वेगवेगळ्या सोयीसुविधांनी परिपूर्ण असलेला हा किल्ला होता. या किल्ल्यामध्ये बराक, साहेबांची निवासस्थाने, एक छोटी वसाहत, पिण्याच्या पाण्याचे तळे, त्याशिवाय निवासस्थानासाठी छोट्या खोल्या या सर्व सोयी होत्या. किल्ल्याच्या भिंतींचे निरीक्षण केले असता काही शिल्पे अजूनही तिथे आढळून येतात. तर मंडळी, इतिहासाची साक्ष देणारा हा जंजिरा किल्ला तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि पुणेरी पल्लवी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.